Grace marks, time loss, paper leak, unfair means, protests, re-exam, Supreme Court. सध्या देशभर नीट परीक्षेवरून वातावरण तापलेलं आहे. विद्यार्थी आणि विरोधी पक्ष सरकारचा कडाडून विरोध करत आहेत. 5 मे रोजी झालेल्या नीट परीक्षेचा धक्कादायक निकाल समोर आला. 67 विद्यार्थ्यांना ऑल इंडिया रँक 1 मिळाली आणि इतर विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क्स मिळाले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी याचा विरोध करत सुप्रीम कोर्टात धाव घेतली. यामध्ये परीक्षेत वेळ पूर्ण न देणे आणि पेपरफुटी असे गैरप्रकार समोर आले. त्यामुळे विद्यार्थी आणि विरोधी पक्षामुळे केंद्र सरकारला याकडे दुर्लक्ष करता आलं नाही. पेपरफुटीवर केंद्र सरकारने आता नवीन कायदा अंमलात आणला आहे. याच सगळ्या गोष्टी जाणून घेऊया या व्हिडिओमधून. नमस्कार, तुम्ही पाहताय राज्य लोकतंत्र. मागील जवळपास 5 ते 7 वर्षात विविध स्पर्धा परीक्षांमध्ये पेपरफुटीचे प्रमाण वाढताना दिसत होतं, पण केंद्र सरकारने याकडे सतत दुर्लक्ष केलं. 5 मे रोजी झालेली नीट परीक्षामुळे हे चित्र बदललं. 67 विद्यार्थ्यांना ऑल इंडिया रँक 1 मिळाली. त्यामुळे वाद निर्माण झाला. यावेळी सतत पेपरफुटीचे आरोप विरोधीकडून करण्यात आले. नीट परीक्षा ही सरकारी आणि खाजगी जागांसाठी MBBS सारखी पदवी घेण्यासाठी घेतली जाते. लाखो हजारो विद्यार्थी वर्षातून 2 वेळा ही परीक्षा देत असतात. या विद्यार्थ्यांच्या भवितव्याची काळजी केंद्र सरकारला नाही का, असे अनेक प्रश्न समोर येत होते. विद्यार्थ्यांनी न्यायालयाची पायरी चढल्यामुळं आता केंद्र सरकारने पेपरफुटी विरोधात एक नवीन कायदा काढला आहे. अयोग्य माध्यमांना प्रतिबंध या कायद्यासाठी रातोरात अध्यादेश काढून 24 जूनपासून हा कायदा लागू केला आहे. आता या कायद्यात दोषी असणाऱ्या व्यक्तीला काय शिक्षा मिळणार हे समजून घेऊया. कठोर शिक्षा. कायद्याने परीक्षेचे पेपर लीक करणाऱ्या किंवा उत्तरपत्रिकामध्ये छेडछाड करणाऱ्या व्यक्तींना किमान 3 वर्षाच्या तुरुंगवासाची 5 वर्षापर्यंत वाढवता येईल अशी तरतूद आहे. तसेच दोषींना 10 लाख रुपयापर्यंतचा दंडही भरावा लागणार आहे. अजामीनपात्र गुन्हे कायद्याअंतर्गत सर्व गुन्ह्यांची दखलपात्र आणि अजामीनपात्र अशी वर्गवारी करण्यात आली आहे. म्हणजे अधिकारी वॉरंटशिवाय व्यक्तींना अटक करू शकतात आणि ते अधिकारी म्हणून जामीन मागू शकत नाहीत. सेवा प्रदात्यासाठी उत्तरदायित्व. संभाव्य गुन्ह्याची माहिती असलेल्या परीक्षा सेवा प्रदात्यांना, परंतु त्यांची तक्रार न केल्यास त्यांना 1 कोटी रुपयाचा दंड होऊ शकतो. अखेर विद्यार्थ्यांनी आणि विरोधी पक्षांनी पेपरफुटीमुळे घेतलेली भूमिका ही मान्य सरकारला करावी लागली. या कायद्याला बद्दल तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.